मड तालुका जुन्नर येथे मध्यरात्री गाडी आडवी लावून पैसे लुटणाऱ्या टोळीतील 8 महिन्यापासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले। याबाबत अधिक माहिती अशी की ओतूर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 395 नुसार 8 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता। नारायणगाव येथील व्यापारी या घटनेची फिर्यादी सुरेश राजेंद्र कोठारी वय वर्ष 44 यांनी फिर्याद दिली होती। दिनांक 12 मे 2022 रोजी कोठारी व त्यांच्याकडे कामाला असलेला दीपक बंडगर हा पिकअप गाडीमध्ये तेल विक्रीसाठी घेऊन मुरबाड येथे गेला होता। त्या ठिकाणी तेलाची डिलिव्हरी देऊन रोख रक्कम घेऊन परत नारायणगावच्या दिशेने येत असताना ओतूरच्या हद्दीत मडगाव येथे कोठारी यांच्या पिकअप समोर एक 4चाकी गाडी आडवी लावून त्यातून 4 ते 5 जण खाली उतरले व ड्रायव्हरला दमदाटी करून पैसे असलेली पिशवी घेऊन गेले होते। त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या 3 आरोपींना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी येथून अटक केली होती। उर्वरित फरार आरोपींचा शोध गुन्हे शाखेमार्फत सुरू होता। या फरार आरोपींचा शोध घेत असताना गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील फरार आरोपी भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वय वर्ष 22 राहणार येवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हा त्याच्या गावात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फॅक्टरी नाका राहुरी येथे सापळा लावून सागर खांदे या आरोपीस ताब्यात घेतले। त्याला पुढील तपासकामी ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले यांनी केली आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात।